तर राज्यव्यापी आंदोलन या विद्यार्थ्यांनी पुकारलेलं आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ गोदाम आणि उदय तिमांडे देखील आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी चंद्रकांत तुमच्याकडे येते। पुण्यामध्ये हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांचं नेमकी मागणी काय? हे बघ प्राजक्त आपण पाहू शकतो अलका चौकात मॉब किती मोठा बनलेला आहे। इथं आंदोलक सगळे आतून लोळले आहेत। नंतर अंकुश काकडे राष्ट्रवादीचे सगळे म्हणजे एका अर्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे आंदोलन पुढे नेलेलं आहे, कारण यापूर्वी आंदोलन होतं त्यावेळेस हायजॅकचे प्रयत्न झाले होते, त्यावेळेस हे सगळं झालं होतं। अण्णा काय सांगाल तुम्ही, आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? सगळी मुलांची मागणी काय? नाही, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि फार काही मोठ्या नाही आहेत। MPSCचा बदललेला अभ्यासक्रम जो आहे तो आता तातडीने लागू करण्याची ऐवजी 2025 पासून लागू करावा ही त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे पाठिंबा देईल। मी सांगतो प्राजक्त अतुल लोंढे आले, त्यांनी तासभर हे आंदोलन पुढे चालवलं। आता ते दुसरीकडे गेले। इथं काही गोपीचंद पडळकरांचे समर्थक आले होते असं हे आंदोलनाचा आरोप होता। त्यातली थोडी बाचाबाची झाली, पण एकूण अर्थाने ही सगळी मुलं आहेत ना, एक राजकीय फोर्स म्हणून पाहिलं जातं। सर्व राजकारणी आज राज्यभरात काँग्रेसने हेच केलेलं आहे। औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी काँग्रेसने आंदोलन घेतले आणि सगळे MPSCची मुलं आहेत या आंदोलनात सहभागी। मागणी हीच आहे त्यांची की 25ला आम्हाला मुदतवाढ मिळावी, त्यासाठी मागणी आहे। काय मागणी नेमकी तुमची? मागणी कोण आहे? वर्णनात्मक पद्धत जी आहे ती 2025 पासून लागू करा। MPSCने विद्यार्थ्यांना जे वारंवार मागणी काय मागणी बोलतोय मी हो नाही जात। तर काँग्रेसकडून विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि आता औरंगाबादमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये देखील MPSCचे हे परीक्षार्थी आंदोलन पुकारतायत, काय सध्या चित्र आहे? निश्चितपणे सुरुवातीला कमी विद्यार्थी होते, मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे सुद्धा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यार्थी सकाळपासून वाढतायत, एकंदरीत सुद्धा आहे। आपण बघतो या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी पाठीमागच्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि आता काँग्रेसने या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। कल्याण काळे या ठिकाणी आहेत। दादा, काय विरोध आहे? आजचं जे काँग्रेस पक्षांचं आंदोलन उभं केलंय ते या राज्यातल्या MPSCच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आहे की ज्या विद्यार्थ्यावर नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम लादला जातोय, तो अभ्यासक्रम तुम्हाला लादायचा असेल तर किमान विद्यार्थ्याला अभ्यास करण्याची तयारी करण्याच्या अनुषंगाने तो अभ्यासक्रम आपण 2025 पासून लावावा, अशी जर विद्यार्थ्याची रास्त अपेक्षा असेल तर ती मागणी मान्य करावी। काँग्रेस राष्ट्रवादी सगळे उतरले, काय पॅटर्नला तुम्ही घाबरताय? आता लागू केला तर काय नुकसान? आम्ही घाबरत नाही आहोत सर। आम्ही 2-4 वर्षापासून तयारी करतोय ऑब्जेक्टिव्हची आणि आयोग करते सब्जेक्टिव्ह 25 पासून लागू करा, ही आमची प्रमुख मागणी आहे आंदोलनाची आजची। दुसरी आमची मागणी आहे की सदोष उत्तर तालिका बंद करा, आमच्या आयुष्याची स्वप्नाची खेळणं बंद करा। आयोगाला अजिबात अधिकार नाहीये। आयोग आणि सरकार दोन्ही पण उदासीन आहे। जे तज्ञ म्हणतात ना, तज्ञांना म्हणा पुस्तक वाचा पहिले, नंतर सांगा। आम्ही पोरांनी संदर्भ सादर केले कोर्टामध्ये की आमची उत्तरं बरोबर का, यांनी कोणत्या बेसवर ते उत्तर चुकीचे दिले ते सांगा आम्हाला। जे पोरं कोर्टामध्ये गेले त्यांना न्याय भेटला, आम्ही कोर्टात जाऊ शकत नाही तर आम्हाला न्याय नाही भेटला। मुठभर लोक कोर्टात गेले आरक्षणाकरता, सगळ्या लोकांना आरक्षण भेटलं आणि जे मुठभर लोक कोर्टामध्ये गेले त्यांचे फक्त मेन्सचे फॉर्म भरून घेतले तात्पुरते आणि त्यांना काल अपात्र केलं आयोगानं। कोणत्या बेसिसवरती अपात्र केलं आयोगाने? आम्हाला पण कलम 19 नुसार अधिकार आहे आंदोलन करण्याचा, आमच्या मागण्या मांडण्याचा। आयोगानं गलचेपी केली की आमच्या विरोधामध्ये बोलले की ब्लॅकलिस्ट करू म्हणून। ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह किती वेळ लागतो याला? सर, सब्जेक्टिव्ह तयारी करायची म्हणले की 2-3 वर्ष वेळ लागतो आणि आम्ही ऑब्जेक्टिव्ह करतोय 5 वर्षापासून। मग आमच्या मागण्या कुणी मांडायच्या? आमच्या हक्कात आम्ही बोलायचं नाही, यांनी नाही बोलायचं, मग बोलायचं कुणी? आयोग पण उदासीन आमच्या बाबतीमध्ये। आयोगानं 2-2, 3-3 उत्तर तालिका जाहीर केल्या, परीक्षा त्याच्या पण सदोष उत्तर जाहीर केलेल्या आहेत। निश्चितपणे या ठिकाणी एक महत्वाची माहिती आहे की या पॅटर्नला विरोध नाही, विद्यार्थ्यांचा पॅटर्नला विरोध करत नाहीत, मात्र पॅटर्नच्या पद्धतीने अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी निश्चितच या 2025 पर्यंत पॅटर्नला वेळ विरोध द्यावा। नाहीये, मात्र हा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची दिसते। सिद्धार्थ आणि चंद्रकांत, तुम्ही असेच सोबत राहा। तिकडे नागपुरात जाणार आहोत। उदय तिमांडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरात काय सध्या चित्र आहे?
नागपूरमध्ये देखील जे आहे ते NSUI कडून जे आहे ते MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं जातं आणि आताच कलेक्टर यांनी जे आहे ते या विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतलं आहे. जो नवीन अभ्यासक्रम आहे तो 2025 पासून लागू करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आपल्यासोबत आहे. काय तुमची मागणी आहे, कशासाठी हे सगळं आंदोलन सुरू केलं? सर्वप्रथम आमची एक मागणी आहे का आमचा पॅटर्नला कुठेही विरोध नाही आहे, पण पॅटर्न ज्या प्रकारे लागू केला आहे ते असंविधानिक प्रतीने ते लागू केलेला गेलेला आहे. म्हणजे जुलैमध्ये हा पॅटर्न लागू केला गेलेला आहे आणि 3 महिन्यानंतर हा पॅटर्न चेंज होतो पुन्हा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतो. त्याला कुठेही विद्यार्थ्यांचा म्हणजे प्रश्न नाही आहे किंवा त्याला कुठेही विद्यार्थ्यांचा विरोध नाही आहे, पण कोणताही पॅटर्न लागू करताना विद्यार्थ्यांना वेळ हवी आहे अभ्यास करायला. म्हणजे 9 तब्बल कोर्सेस आहेत, 9 मधून फक्त 2चे सिलेबस विद्यार्थ्यांना मिळालेला. 700 विद्यार्थी 700 आपल्याला आतापर्यंत त्याचे सिलेबस आपल्याला मिळाला सिलेबस मिळालेला नाही आहे. तर विद्यार्थी अभ्यास कुठून करणं हा मात्र एक मोठा प्रश्न MPSCच्या विद्यार्थ्यांना मनात खंत होतो. आणि ग्रामीणचे विद्यार्थी वगैरे आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला नाही, त्यासाठी आंदोलन. मात्र आता या आंदोलनाला जे आहे ते पोलिसांकडून जो आहे तो विरोध देखील केला जातो. आपण पाहतो की आंदोलन करताना हटविण्याचा जो आहे तो पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय. या आंदोलनामध्ये जे आहे ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी सहभागी झाले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांचं निवेदन देखील स्वीकारलेलं आहे. बरं, उदय, चंद्रकांत आणि सिद्धार्थ, तुम्हा तिघांकडूनही अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.